रत्नागिरीसारख्या सुसंस्कृत शहराला गालबोट लावण्याचा प्रयत्न रत्नागिरी पोलिसांनी हाणून पाडलाय। रत्नागिरीजवळील कारवांची वाडी येथे गौरव लॉजवर पोलिसांनी धाड टाकली। या कारवाईत वेश्या व्यवसाय करणाऱ्या 4 तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले। गुजरात आणि मुंबईतील या तरुणी असून लॉज व्यवस्थापकाला यामध्ये अटक करण्यात आली आहे। रत्नागिरी शहर असेल किंवा रत्नागिरी शहर परिसर असेल, ही सुसंस्कृत नगरी म्हणून ओळखली जाते आणि जिल्ह्याचे ठिकाण असल्याने या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष असतं आणि रत्नागिरीकर तसे साधे भोळे आणि नाकासमोर चालणारे म्हटलं तरी चालेल। त्यांना कुठलाही अनुचित प्रकार किंवा अनैतिक प्रसंग त्यांना रुचत नाही, आवडत नाही आणि त्या प्रसंगाला ते संपूर्ण सामोरे जातात। पण काल रात्री आपण उभ्या आहोत त्याच्या मागच्या ज्या गौरव लॉजमध्ये, तर रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या दोन्ही पोलिसांच्या विभागाच्या पथकाने पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली ह्याच लॉजवरती धाड घातली आणि 4 तरुणींना वेश्या व्यवसाय करताना चक्क पकडलं। आणि ही वार्ता रात्री रत्नागिरी शहर परिसरात कानोकानी गेली आणि रत्नागिरीकरांना किंवा रत्ननगरीला किंवा सुसंस्कृत नगरीला गालबोट लागलं। वास्तविक हा संपूर्ण परिसर हा मिऱ्या कोल्हापूर ह्या मार्गावरती असणारे हे भाग आणि ह्या पाठीमागचा हा गौरव लॉज। जरी या गौरव लॉजच्या जर आपण पाठमोरे बघितलं तर त्याच्या बोर्डावरती ब्रेकफास्ट आणि त्याचबरोबर बेड अँड ब्रेकफास्ट असं जरी असलं तरी ह्या नावाखाली इथं भलतंच चालू होतं। पोलिसांना खबर होती की ह्याच लॉजमध्ये वेश्या व्यवसाय चालतो, कोणतरी चालवतो आणि ही पक्की खबर असल्या कारणानेच पोलिसांनी काल एक डमी ग्राहक पाठवून ह्या ठिकाणी ह्या 4 तरुणींना रंग्यात पकडलं आणि संपूर्ण रत्नागिरी शहरात, रत्नागिरी जिल्ह्यात एकच खळबळ मारली। आता आपल्या समोर जो हायवे जातोय मिऱ्या कोल्हापूर, या हायवे बरोबरच येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढते, वाहतूक वाढते आणि एका बाजूला विकासाच्या दृष्टीने जरी हा महत्त्वाचा मार्ग असला तरी दुसऱ्या बाजूला मात्र अशा अनैतिक घटना सुद्धा घडायला लागलेल्या आहेत। आता ह्या दरम्यान पोलिसांनी संबंधित व्यवस्थापकाला, खान नामक व्यवस्थापकाला, जो हे लॉज चालवत होता त्याला अटक केले, त्याच्यावरती गुन्हा दाखल केला आहे आणि 4 तरुणींना आज न्यायालयासमोर उभं करण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर त्यांची रवानगी सुधारगार करण्यात येणार आहे। कारण गुजरात आणि मुंबई या दरम्यानच्या ह्या तरुणी 25 ते 30 वयोगटातल्या आहेत। मुंबईतल्या कालच आल्या होत्या 2 आणि गुजरातमधल्या एक 8-10 दिवसावर ह्या ठिकाणी उतरल्या होत्या आणि त्यांनी आपला मार्ग अवलंबला होता। एकंदरीत सारा घटनाक्रम बघितला तर रत्नागिरी शहर परिसरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या 4 तरुणींना अटक हा बहुतेक पहिलाच प्रसंग असावा आणि ह्या घटनेने आश्चर्य व्यक्त होत असताना सुद्धा रत्नागिरीच्या सुसंस्कृत नगरीला मात्र गालबोट लागलं एवढं नक्की। टाइम डिले करता किशोर मोरेसह दीपक मोहिते, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।